नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बार्टी आणि आरटीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, 2 वेळा मुदतवाढ देऊनही तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या. 2 वेळा मुदतवाढ देऊनही द्वितीय गुणवत्ता व प्रतीक्षा यादीतील काही उमेदवारांनी आपला संस्था निवडीचा विकल्प अजूनपर्यंत नोंदवलेला नाही आहे, म्हणजे अकॅडमी प्रेफरन्स त्यांनी दिलेला नाही आहे. असे टोटल 102 विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो आरटी या संस्थेचे. तर सदर विद्यार्थ्यांना विकल्प देण्याची सुविधा काउन्सिलिंग पोर्टल दिनांक 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 102 विद्यार्थ्यांनी आरटीच्या अकॅडमी प्रेफरन्सच दिला नाही, तर त्यांचं सिलेक्शन कसं होणार? तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आरटीने पुन्हा त्यांच्यासाठी अकॅडमी प्रेफरन्ससाठी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, ठीक आहे, किंवा मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईन टेलिग्राम ग्रुपची लिंक, तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, ठीक आहे. अशा प्रकारची यादी आहे विद्यार्थी मित्रांनो. 102 विद्यार्थी आहे ज्यांनी अकॅडमी प्रेफरन्स दिलेला नाही आहे आरटीचे विद्यार्थी. तर त्यांनी लवकरात लवकर आपले अकॅडमी प्रेफरन्स देऊन द्या. ज्याही विद्यार्थ्यांनी अकॅडमी प्रेफरन्स दिलेला नसेल, तुमच्या आरटीचे मित्र मैत्रीण भाऊ बहीण त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आरटीच्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या. तर दिनांक 11/2/2026 पासून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही पसंतीक्रम दिलेल्या प्रशिक्षण संस्थांद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी संबंधित प्रशिक्षण संस्थांची संपर्क करून कागदपत्रे पडताळणी ही लवकरात लवकर पूर्ण करावी. ज्याही अकॅडमीचे तुम्ही विद्यार्थी असेल, तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आरटीचे विद्यार्थी आपापल्या अकॅडमीशी संपर्क साधा. त्यानंतर जे डॉक्युमेंट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आरटीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याची लिस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या एकदा. आणि ज्या योजनेचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, त्याची सुद्धा यादी तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या. ही पूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळेल. त्यानंतर बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट, ज्यांची विद्यार्थी मित्रांनो उद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. सर्वात पहिला पॉईंट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलवर तुम्ही बघितला असेल की कोणत्या विद्यार्थ्यांनी पुण्याला जाऊ नये. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कन्फर्मेशन स्लिप आलेली नाही, फॉर एक्झाम्पल आपले बार्टीचे IBPSचे आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी, ज्यांना अजूनपर्यंत कन्फर्मेशनची स्लिपच आलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी एक तर डॉक्युमेंट तुमच्या संस्थेत होऊ शकते किंवा बार्टी या संस्थेत होणार आहे. त्याबाबत स्पेशल नोटीस येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही प्रकारची तुम्ही चिंता करू नका. जे IBPSचे आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी आहे बार्टीचे, ज्यांना अजूनपर्यंत कन्फर्मेशन स्लिप आलेली नाही आहे, जेव्हा तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप येईल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मेल बॉक्समध्ये, तिथे स्पेशली तुमचा ॲड्रेस किंवा नोटीस बोर्डमध्ये माहिती देऊन देईन की एक तर तुम्हाला अकॅडमीमध्ये प्रेफरन्स करायला लागेल किंवा बार्टी या संस्थेमध्ये तुम्हाला अकॅडमी प्रेफरन्ससाठी जावं लागेल, बार्टी पोलीस भरती आणि IBPSच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. त्यानंतर DV कुठे होणार? आता ज्याही विद्यार्थ्यांची कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली होती पोलीस भरती आणि IBPS सोडून, आणि ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेले आहे, त्यांनी दिलेल्या मेलवर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कन्फर्मेशन स्लिपवर पत्ता आहे. त्या पत्ता तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळून जाईल. त्या पत्त्यावर तुम्हाला जावं लागेल आणि आता ठराविक डेटच्या अंदर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे सबमिट करावं लागेल, ठीक आहे. जे विद्यार्थी वेगवेगळ्या सिटीतील विद्यार्थी आहे, ज्यांना बार्टी ऑफिस आता पुण्याला जावे लागेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्यासाठी तुम्ही ज्या अकॅडमीचे विद्यार्थी आहे त्या अकॅडमीला अगोदर संपर्क साधा. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट एक वेळा चेक करून घ्या अकॅडमी थ्रू की सर आमचे डॉक्युमेंट बरोबर आहे ना, जेणेकरून पुण्याला गेल्यावर कोणतीही प्रॉब्लेम यायला नको. ओके. डॉक्युमेंट चेक करूनच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पुण्याला जा आणि तिथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय करून ठेवा. त्यानंतर वेटिंग स्टुडंटला मेल कधी येणार? आता जे विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जे सिलेक्टेड विद्यार्थी आहे त्यांना प्राधान्य दिले जाते अकॅडमी प्रेफरन्ससाठी. ज्या विद्यार्थ्यांची एकापेक्षा जास्त योजनेत निवड झाली आहे किंवा जे विद्यार्थी बोगस आहे ते अपात्र यादीत येऊन जाईल, कटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना एक एक करून प्राधान्य दिले जाते, त्यांना कन्फर्मेशन स्लिप यायला सुरुवात होऊन जाते. आणि ज्याही विद्यार्थ्यांना वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन स्लिप आलेली आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना बोलावण्यात येते. त्यानंतर त्यांचं सुद्धा ॲडमिशन होऊन जाईल आणि प्रोसेस चालू होऊन जाईल. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट DV नंतर म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरची प्रोसेस कशी राहणार? तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन स्लिप आल्यानंतर वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेण्यात येईल. दोन्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झाले त्यानंतर मित्रांनो तुमची संस्था तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपवर मेसेज येऊन देईल तुम्हाला की तुमचे बॅचेस कधी स्टार्ट होणार. आपापल्या विद्यार्थी आपापल्या अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा विद्यार्थी मित्रांनो. बॅच आता नाही, वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांची पूर्णतः प्रोसेस खतम झाल्यावर तुमच्या बॅचेस जे आहे विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट होणार आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमचे स्टायपंड जे आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना 72,000 रुपये मिळणार आहे.
ठीक आहे. अशा प्रकारे पोलीस भरती टू UPSCच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व रक्कम त्यांना त्यांच्या थेट बँक खात्यात मिळून जाईल आणि आपापल्या संस्थेत ठराविक डेटमध्ये त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं जाईल. ठीक आहे. अपकमिंग स्टायपंडच्या रिलेटेड कोणतीही अपडेट आल्यास विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील. त्यासाठी अपकमिंग अपडेटसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा आणि कोणत्याही अपडेटसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. लिंक कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून ठेवून देईन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.